इथं वेगवेगळे मार्केट आहेत. दाना मार्केट, मिरची मार्केट, फळ मार्केट, सगळं वेगवेगळं आहे. इथं मिरची मार्केट आहे बघा. बघू पटलं तर घेऊ. हे मार्केट आहे. तिथे सुट्ट्या मिरच्या भेटतात बघा. सुट्ट्या मिरच्या, नॉर्मल सुट्ट्या मिरच्या भेटतात. आणि तिथे डायरेक्ट पोती घ्यायला लागते 40 किलोची असं. 220 नाही 200 बार्गेनिंग चालू आहे. बार्गेनिंग पाहिजे बाबा म्हणून ते कमी करा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला. मी आत्ताच उठलोय आणि गेले तर गेले. पसारा असाच ठेवून गेले नेहमीसारखंच. आता ते मलाच ठेवावं लागणार आहे. तर फिलहाल तर फटाफट आंघोळ करून फ्रेश होऊ. त्याच्यानंतर हे पसारा उचलून ठेवू आणि त्याच्यानंतर नाश्ता करू. ठीक आहे मित्रांनो. आंघोळ करून फ्रेश झालोय मस्तपैकी. आता हे हातरून आहे ना, ते ह्याच्यात ठेवू फटाफट. हातरून ठेवून झालंय. हे बघा कुठे दिसतंय तुम्हाला हातरून. डायरेक्ट त्याच्यात ठेवून टाकलं. आता बसलोय नाश्ता करायला. हे बघा मेथीची भाजी, चपाती, अजून सोबत तूप टाकून खाणार आहे. अरे तूपसाठी चमचाच नाही आणला मी. चमचा ह्याच्यात बघू. हा भेटला. एकच टाकू चमचा मस्तपैकी. अजून थोडंसं टाकू. हां आता मस्त मस्त खाऊ. आणि त्याच्यानंतर चेंबूरला जायचं आहे आपल्याला, म्हणून मी एवढा फटाफट रेडी झालो आहे. आज शनिवार आहे तर मारुतीच्या मंदिरात पण जायचं आहे आपल्याला. आणि मग तिथून मम्मीच्या शाळेत जायचं आहे. ओके. मी ना आंघोळ करून झाल्यावरती चंद्रकोर लावायचंच विसरलो, तर आता लावतो. कारण चंद्रकोर शिवाय मला नाही का चांगलं नाही वाटत. हे बघा चंद्रकोर लावून झालाय माझा. आत्ता मी थोडा नीट दिसतोय मला वाटतं. तर आता फटाफट निघू चेंबूरला. डायरेक्ट चेंबूरलाच भेटू. ठीक आहे मित्रांनो. मी आता जस्ट चेंबूरला पोहोचलोय. थोडं धावली पाण्याची बॉटल घेतली होती, कारण एवढी गरमी आहे ना भाई मार्च महिन्यात. हे बघा. आणि स्पेशली चेंबूरला, कारण मुंबईला आलो ना मी. पहिला आता पनवेलला होतो थोड्या वेळपूर्वी. ते गाव होतं आणि हे कसं मुंबई आहे, तर तिकडे एवढी गरमी नाही होती. तर लय गरमी होते मुंबईमध्ये. तर आणि या महिन्यापासून तर एवढी गरमी चालू झाली ना, खूप गरमी चालू झाली. कारण मला थोडा अशक्तपणा वाढवता म्हणून धावली पाण्याची बॉटल घेतली भाई. नशीब 10 रुपये निघाले खिशातून, नाही तर तसंच जायला लागलं असतं नाही का. आता कुठेतरी पडलो असतो चक्कर येऊन. तर बरं झालं थोडं पाण्याची बॉटल घेतली. मित्रांनो तुम्ही पण जर धावपळ करताय इकडं तिकडं नाही का, स्ट्रगल करताय, तर मित्रांनो पाण्याची बॉटल कॅरी करा. नाही तर धावाली कुठून तरी पाण्याची बॉटल घ्यायची आणि प्यायची भाई. पैसे नसतील तर कॅरी करायची बॉटल घरातून. तर असं फिलहाल तर पोचलोय. आता जातो मंदिरात दर्शन घेतो आणि त्यानंतर मम्मीच्या शाळेत जातो. बघा ते हनुमान मंदिर. पोचलो हनुमान मंदिरात. आता जातो, पाया पडतो आणि मम्मीकडे जातो फटाफट. मी आलोय मम्मीच्या शाळेत. आहे बघा मम्मा मम. अचानक आलो ना, मम्मी घाबरली डायरेक्ट. हा तर जोपर्यंत मम्मीचं काम होत नाही तोपर्यंत वेट करावं लागेल. इथेच मला करावं लागेल बाहेर. माझी मम्मी बिचारी लय हाल काढते बघा. दिवस कधी बदलतील. इकडं तिकडं नाचायला, रूम साफ करायचा, मुलं सांभाळायची, पोची मारायची, ब्ला 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 सगळं. दिवस कसे बदलतील यार कधी. मम्मी जॉबवरून सुटली होती, तर मम्मी पप्पा आणि मी आणि आमची रिक्षा आम्ही आलोय वाशीला. तिथं मिरची मार्केटला. मम्मीला थोडं मिरच्या घ्यायच्या होत्या म्हणून. ते बघा तिथे मिरची मार्केट आहे. आम्ही तिघं पहिल्यांदाच आलोय त्या मार्केटला.
माहित नाहीये कसं काय असतं. इथं वेगवेगळे मार्केट आहेत. दाना मार्केट, मिरची मार्केट, फळ मार्केट, सगळं वेगवेगळं आहे. इथं मिरची मार्केट आहे बघा. बघू पटलं तर घेऊ. कसं आहे काय इथं स्वस्त असतं मला वाटतं. हे बघा मिरच्या सगळ्या सगळ्या मिरच्या आहेत. हा? काय कुठे पाठीमागे अच्छा अच्छा, या मार्केटमध्ये डायरेक्ट पोती भेटते नाही का, सुट्ट नाही भेटत असं नॉर्मल थोडंफार नाही भेटत. ते बोलले की त्या साईडला जावं लागेल. आम्ही कुठं जायला बोलले? पाठीमागच्या गल्लीत. तिकडं काय हे मार्केट आहे ते, जिथे सुट्ट्या मिरच्या भेटतात. ते बघा सुट्ट्या मिरच्या, नॉर्मल सुट्ट्या मिरच्या भेटतात आणि तिथे डायरेक्ट पोती घ्यायला लागते 40 किलोची असं. इथे बघा सुट्ट्या मिरच्या सगळ्याच. मस्त आहे यार, पहिल्यांदाच आलोय पण मस्त वाटते. हा मग कुठल्या कुठल्या घेते? 6 किलो आणि तिखट 4 किलो. या 6 किलो आणि तिखट 4 किलो. या तिखट आहेत मला पण थोड्या पहिले घेतो. मग तिखट आहेत. हा या तिखट. त्याला किती लागते 10 किलोला? 10 किलोला 2 किलो ना. माझा अच्छा चटणी बनवायची का तुला? 2 किलो धरला आणि मिरची 10 किलो ही बांधा. बरोबर लावा भाऊ मिरची. अजून परत आम्हाला घ्यायची आहे. 200 लावलं. 220 रुपये लावले. 440. 200 बोललं तू लगेच. 220 नाही 200 लाव. बार्गेनिंग चालू आहे, बार्गेनिंग. पाहिजे बाबा म्हणून तर याची कमी करा. तुम्ही कमी नाही करत, कसं केलं सर्व आम्ही? त्या 200 लावा 20 कमी करा. 4 किलो द्या. धन्य घ्यायचं. पप्पा बोलताय आता बायकांच्या मध्ये मी काय बोलू. मिरची तर बांधा. मम्मी हारच नाही मानत आहे बार्गेनिंगला. हे घ्यायचंय धन, हे घ्यायचंय, अजून हे घ्यायचंय. म्हणजे दोन्ही मिक्स मिरच्या घ्यायच्या आहेत. या तिखट मिरच्या आहेत आणि या नॉर्मल तिखट आहेत, कारण मम्मीला मसाला बनवायचा ना म्हणून. त्यात हे पण ऍड होईल, हे आणि हे पण ऍड होईल त्यात. मम्मी त्यांना बघते व मसाल्यामुळे हे सगळं ऍड होतं. किती बसत काय आहे ते? अच्छा हा हे गोड लागतं ना ते. आम्ही बघा या दुकानातून घेतलंय, डीपी मेवावाला अँड्स. या दुकानातून घेतलंय आम्ही. तुम्हाला पण घ्यायचं असेल ना तर इकडे येऊ शकता तुम्ही या मार्केटमध्ये. आम्ही तर पहिल्यांदाच आलोय, पण तुम्ही पण येऊ शकता आणि या काकाकडून घेऊ शकता. स्वस्त देतात नाही. मी आता मार्केटच्या बाहेर आलोय, कारण पप्पा मला बोलले की मी आतमध्ये थांबतो थोड्या वेळ, तू बाहेर जा, गाडी बघ आणि ये पटकन. गाडी ना कुठे पण पार्क केली आम्ही लोकांनी, कारण इथे एवढी अडचण आहे ना, तर नाही का समजत नव्हतं कुठं पार्किंग करायची. म्हणून ते बघा तिथे पार्किंग केली आहे. रिक्षा आहे तिथे आमची. तेच बघायला चाललोय व्यवस्थित तर आहे ना, नाहीतर उचलून नेली तर संपलं मग विषय. आहे रिक्षा व्यवस्थित आहे. आतमधलं सामान व्यवस्थित आहे ना? हां सामान पण आहे, कोणी काय नेलं नाही. परत जाऊ मार्केटमध्ये. गाडी बरोबर आहे तिकडे गाडी. मिरच्या तर घेऊन झाल्यात, बट आता थोडंसं घरगुती सामान पण घ्यायचं आहे. म्हणून बघा मम्मीला आठवण राहत नाही ना, म्हणून मम्मीने लिहून ठेवलंय. याच्यात काय काय, तेलाचा डब्बा, तुवर डाळ, मूग, हे सगळं हे सगळं इथंच भेटेल. एवढी सामग्री मिरचीत वापरतात आणि एवढं सगळं डाळ आहेत. ते डाळच आता भरते मम्मी. शेंगदाणे वरी का चावल 100 किलो.
वाचून वाचून सांग काय काय पाहिजे ते. नमक, टाटा नमक. ते काका तिकडे लिहतात लॅपटॉप मध्ये. ज्वारी 5 किलो आहे. चांगली वाली ज्वारी आहे. कशी किलो आहे ज्वारी? ज्वारी बघा इथं 68 रुपये. ही वेगळी ज्वारी आहे, ही वेगळी ज्वारी आहे. ही 56 ला आहे, 68 ला आहे. दगड आहेत का काय? कुठली घेऊ? ही कुठली? का भाऊ? 56 वाली. ते 56. 52. अच्छा 56 वाली 52 मध्ये लावणार ना पप्पा. आता थोड्या हेल्दी वस्तू घेऊ. काजू. आणि हे कसं आहे? मग एक काम कर, हे घे, आपल्याला पण 290 आहे. हे घे 290. आणि हे 240. काजू 240. होय, ह्याला मराठीमध्ये काय बोलतात? पिस्ता. अच्छा. पाव किलो घे ना ह्याच्यातला. पाव किलो कितीला? पॅकेट नाही पूर्ण. पाव किलो 220, 240. पप्पाला काय वाटलं पूर्ण पॅकेटच? नको? जाऊ दे, कॅन्सल. हे बघा मसाल्यामध्ये एवढं सगळं सगळं वापरलं जातं नाही का, हे पूर्ण वापरलं जातं. आता मिरच्या घेतल्यात ना त्याच्यामध्ये हे सगळं वापरलं जाणार, मग त्याचा मसाला होणार बाई. आणि बाकीचं सामान ते घरगुती सामान जे आहे ते रोजच्या सारखं डाळ बीळ सगळं ते तिथे पॅक होतंय बघा. इकडची सिस्टम भारी आहे. तिकडं ऑर्डर द्यायची, मग तिकडं पे करायचं आणि मग इकडं सामान घ्यायचं. म्हणजे ते लोक भरून देणार आणि आपला नंबर आला ते आपलं नाव घेणार, मग आपल्याला ते सामान कलेक्ट करून घरी घेऊन जायचं. बघा हे मसाल्याचं झालं पॅकिंग. आता हे घरगुती सामान, हे मसाल्याचं बिल उडून गेला. आता हे घरगुती सामान पॅकिंग होते. सामान घेऊन तर झालंय सगळं. आता पप्पा गेले गाडी आणायला, कारण त्या दुकानाच्या मागच्या बाजूला नाही का गाडी आणून उभी करायची आहे. तिथं मग ते सामान ते लोक जे वर्कर्स आहेत दुकानातले ते सामान गाडीत ठेवतील. तर तिथेच चाललोय, बिल शिवाय नाही भेटणार म्हणून. या मार्केटच्या मागच्या साईडला, म्हणजे इकडं मार्केट आहे, इकडं त्यांचं गोडाऊन आहे तिकडे बघा. हे बघा हे मागचं गोडाऊन आहे यांचं, पुढे दुकान आणि मागे गोडाऊन. तर मागून सगळं सामान नाही का डायरेक्ट रिक्षात, इथं रिक्षा लागेल तर इथं रिक्षात ठेवतील त्यांचे वर्कर्स लोक. फक्त आपल्याला बिल दाखवायचं आहे बघा. त्यांचाच वर्कर येऊन सामान वगैरे भरतोय. मस्त मस्त नाही का सुविधा आहे इथे. सगळं भरून आता घरी. थँक्यू बाई. चल चला बसा. आम्ही आत्ताच घरी आलोय आणि चाय प्यायला बसलोय. हे बघा कोरी चाय, आणि आज बिस्किट नाही बटर आहे. मम्मी तिकडे चाय पिते, पप्पा इकडं. तिकडे मी सगळ्यांसमोर सांगितलं नाही, बट बिल किती झालंय माहिती का? 12,000 रुपये बिल झालंय. 7,000 रुपये नुसते याचे मिरचीचे, 2 टाईपची मिरची घेतली. नाही 7,000 रुपये फक्त मिरचीचे. मिरची आणि मसाला दोन्ही पण ते कुटणार, त्याच्यामध्ये टाकणार तो मसाला पण. अच्छा. आणि जे रेशन वैयक्तिक घेतलं ते घरासाठी त्याचं वेगळं 5,000 रुपये. माहिती का? टोटल 12,000 रुपये झाले. तर आता डंकीवरती टाकायला लागणार, त्या मिरच्या द्यायला लागणार, आणि बाकीचे ते जे सामग्री आहे मिरची कुटायची ते सगळे, जसं की पप्पा ती सामग्री कुठली आहे? हे सगळं असतं मसाल्यात. लवंग, मिरी, दालचिनी, दालचिनी, काळी मिरी, तेजपत्ता. हा ते सगळं टाकणार आणि मग ते चटणी बनवून आम्हाला भेटणार. ते आता 1-2 दिवसांनी टाकणार ना मम्मा? अजून टाइम आहे. पहिला मिरच्या सुकट टाकायच्या ना मम्मा? फिलहाल तर चाय पिऊन घेऊ. काय काढतेय डब्बा?
थांब थांब सोड. ओ आ वजन किती आ. अच्छा हे ठेवते ह्याच्यात. थांबा. मी आता वाशीला चाललोय माझ्या परम मित्राला भेटायला, कारण तो पण ऑफिसवरून सुटलाय. तर मला बोलला भेट, तर ठीक आहे भेटू. मी पोचलोय वाशीला. माझा परम मित्र माझी कधीपासून वाट बघतोय यार. ॲक्च्युली मलाच लेट झालं, तो लवकर आला माहिती का, कारण तो टुरब्यावरून येतो आणि मी पनवेलवरून वाशीला, असं आहे ना. तर कुठं बसलाय काय माहिती. हां हां ते बघा त्या बसस्टॉपच्या इथं बसलाय बघा, त्या बसस्टॉपच्या पुढे. हे बघा. आओ आओ मित्र. इकडं काय करतोय. मॅच खेळतोय. गेम खेळतोय गेम. हा तेच ते क्रिकेटची मॅच खेळतोय ना. अरे बंद करते. अरे मग 2 मिनिटं दम. हा मग बंद कर पटपट पटपट बंद कर. चल पटपट बंद कर. करतोय ना. चलो चला कुठंतरी बसू भाई आणि बोलू आणि कल्टी मारू. आता आम्ही वाशीच्या स्टेशनवरती आहे. हे बघा. प्रश्न असा आहे की मला जाऊ नाही वाटत आहे घरी. वाजलेत 11:15 पण तरी पण आम्ही गप्पा गोष्टीच करत बसलोय. इथे आलो तरी पण, स्टेशनवरती आलो तरी पण. त्याला पण घरी जाऊ वाटत नाहीये, पण मला पण वाटत नाहीये घरी जाऊ. कारण आमच्या दोघांची बॉन्डिंग एवढी कट्टर आहे ना की यार असं वाटतं की यार लवकर टाइम गेला, लवकर टाइम गेला, अजून थोडा टाइम पाहिजे होता. हा सिद्ध्या. पण काय करणार, जावं तर लागणारच घरी. फिलहाल तर त्याची ट्रेन त्या साईडला येणार आहे CSTची आणि माझी इथं कारशेड आता जाईल. आता इथं पनवेल येईल. वेट करतोय ट्रेनचा. चल बाय मित्रांनो. मी आता ट्रेन पकडून आलोय पनवेलला. आता चाललोय घरीच. माझ्या मित्राची आणि माझी ट्रेन सोबत आली होती. तो गेला त्याच्या घरी ट्रेन पकडून आणि तो पोचला सुद्धा. आणि नंतर मला इथं येऊन फोन करतो, म्हणजे घरी पोचून फोन करतो पोचला की नाही घरी. मी बोललो नाही पोचलो बाई, आत्ताच उतरलो स्टेशनवरती. तो बोलतो अजून नाही पोचला, कारण तो राहतो चेंबूरला आणि मी राहतो पनवेलला. आता वाशीवरून चेंबूर जवळ आहे खूप, आणि पनवेल तर बाई 7-8 स्टेशन नाही का, लांबच आहे. म्हणून ॲक्च्युली परम मित्र मी बोलतो, बट त्याचं नाव सिद्धांत आहे. सिद्धांत नाव आहे, कारण तो खरंच माझा परम मित्र आहे, म्हणून त्याला मी परम मित्रच असं हाक मारतो भाई. असं नाही तर सिद्ध्या हाक मारतो, असं दोन्हीपैकी एक. तर फिलहाल तर आता पोचलोय, घरीच चाललोय. घरी जाऊन जेवतो. सगळे झोपले असतील, वाजलेत 12 भाई माहिती आहे का. खालचं काहीच दिसत नाही यार. तर जातो, जेवतो आणि व्लॉग एडिटिंगला बसतो. फिलहाल तर व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.